मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता 5वी या पाठ्यपुस्तकातील 17 नंबरला जी कविता आहे पुस्तके, त्या कवितेचे स्पष्टीकरण पाहणार आहोत। सर्वप्रथम कवितेचे वाचन करूयात। एका म्हणा वाचा। पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या, माणसांच्या जगाच्या, वर्तमानांच्या भूतकाळाच्या, एका एका क्षणांच्या, जिंकल्याच्या हरल्याच्या, प्रेमाच्या कटुतेच्या। तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या? पुस्तके काही करू इच्छितात, तुमच्याजवळ राहू इच्छितात। पुस्तकांत पाखरं चिवचिवतात, पुस्तकांत आखरं सळसळतात, पुस्तकांत निर्झर गुणगुणतात, पुस्तकं परीकथा ऐकवतात। पुस्तकात रॉकेटचे तंत्र आहे, पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे, पुस्तकांची दुनिया न्यारी आहे, ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे। तुम्हाला नाही का जायचं पुस्तकांच्या विश्वात? पुस्तकं काही सांगू इच्छितात, तुमच्याजवळ राहू इच्छितात। तर या कवितेचे मूळ कवी आहेत सफदर हाशमी। ही कविता अनुवादित केलेली आहे। मुलांनो, आपण या कवितेचा भावार्थ पाहूयात। पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या, युगायुगांच्या म्हणजे जुन्या काळाच्या। इथे कवी म्हणत आहे की पुस्तके गोष्टी सांगतात युगायुगांच्या म्हणजे जुन्या काळाच्या, माणसांच्या, जगाच्या, वर्तमानाच्या, भूतकाळाच्या, अशा प्रत्येक क्षणाच्या गोष्टी आपल्याला पुस्तकातून कळतात। जिंकल्याच्या हरल्याच्या, प्रेमाच्या कथा, कटुतेच्या म्हणजेच द्वेषाच्या कथा आपल्याला पुस्तकापासून कळतात, पुस्तकात आपल्याला त्या वाचायला भेटतात। तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या? पुढे कवी तुम्हाला एक प्रश्न विचारत आहे की तुम्ही नाही का ऐकत पुस्तकातल्या गोष्टी, जिंकल्याच्या हरल्याच्या, प्रेमाच्या, इतिहासाच्या, भूतकाळाच्या, वर्तमान काळाच्या। तर इथे कवी म्हणत आहे की तुम्ही वाचा, म्हणजे तुम्हाला या पुस्तकात ज्या दिलेल्या गोष्टी आहेत त्या मिळतील, तुम्हाला वेगवेगळी माहिती मिळेल। भूतकाळाच्या, वर्तमान काळाबद्दलच्या गोष्टी, युगायुगांच्या गोष्टी ज्या पुस्तकात असतात त्याबद्दल तुम्हाला कळेल। म्हणून इथे कवी म्हणत आहे की तुम्ही पुस्तकं वाचा। इथे कवीने आपल्याला पुस्तकं वाचण्याचे फायदे इथे सांगितलेले आहेत। पुढे कवी म्हणत आहे पुस्तके काही करू इच्छितात, तुमच्याजवळ राहू इच्छितात। इच्छितात म्हणजे इच्छा असणे। पुढे कवी म्हणत आहे की पुस्तकांना काहीतरी करायची इच्छा आहे, त्यांना तुमच्याजवळ राहायची इच्छा आहे। पुस्तकांत पाखरं चिवचिवतात, पुस्तकांत आखरं सळसळतात, आखरं म्हणजे अक्षर। पुस्तकात निर्झर गुणगुणतात, निर्झर म्हणजे झरे। पुस्तकं परीकथा ऐकवतात, परीकथा अनेक पुस्तकांमध्ये परीकथा असतात, म्हणून इथे कवीने म्हटलेलं आहे की पुस्तकं परीकथा ऐकवतात। पुस्तकात रॉकेटचे तंत्र आहे, पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे। पुस्तकांची दुनिया न्यारी, न्यारी म्हणजे निराळी, वेगळी। इथे कवी आपल्याला म्हणत आहे की पुस्तकाची दुनिया निराळी आहे, वेगळीच आहे। ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे, उत्तुंग भरारी म्हणजे उंचच उंच भरारी। जर आपण पुस्तकं वाचली तर आपण ज्ञानाची उत्तुंग अशी भरारी घेऊ। या कडव्यामध्ये कवी सांगत आहे की पुस्तकामध्ये आपल्याला पाखरं चिवचिवताना दिसतात, पुस्तकामध्ये निर्झर झरे गाणे गाताना दिसतात। पुस्तकामध्ये आपल्याला अनेक परीकथा ऐकायला मिळतात, पुस्तकाकडून आपल्याला रॉकेटचे तंत्र शिकायला भेटतात, विज्ञानाचा मंत्र शिकायला मिळतो म्हणजे विज्ञान शिकायला मिळतं। अशा ह्या पुस्तकांची दुनियाच निराळी म्हणजे वेगळी अशी आहे। जर आपण पुस्तकं वाचली तर आपण ज्ञानाची उंचच उंच भरारी घेऊ, म्हणून तुम्ही पुस्तकं वाचली पाहिजे।
पुढे कवी आपल्याला एक प्रश्न करत आहे की तुम्हाला नाही का जायचं पुस्तकांच्या विश्वात? तर अशा ह्या आगळ्या वेगळ्या पुस्तकाच्या विश्वात तुम्हाला नाही का यायचं, तुम्हाला नाही का जायचं, असा प्रश्न पुढे कवी करत आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की पुस्तकं वाचली पाहिजे. पुस्तकं वाचल्याने आपल्या ज्ञानामध्ये वाढ होते, आपल्या विचारांची उंची वाढते. आपण नक्कीच पुस्तकं वाचली पाहिजे आणि पुस्तकं सांभाळली पाहिजे. पुढे कवी म्हणत आहे की पुस्तकं काही सांगू इच्छितात, तुमच्याजवळ राहू इच्छितात. म्हणजेच पुस्तकं आपल्याला खूप काही सांगतात, खूप काही शिकवतात आणि पुस्तकांना आपल्याजवळ राहायची इच्छा आहे. आपण सुद्धा पुस्तकं वाचली पाहिजे, पुस्तके जोपासली पाहिजे आणि पुस्तकं वाचत राहिली पाहिजेत. मुलांनो, पुस्तके आपल्याला युगायुगांच्या गोष्टी सांगतात. पुस्तके माणसांच्या जगाच्या गोष्टी सांगतात, वर्तमानाच्या भूतकाळाच्या गोष्टी सांगतात, इतिहासाच्या गोष्टी सांगतात, कुणी जिंकल्याच्या हरल्याच्या गोष्टी सांगतात. म्हणून आपण पुस्तके वाचली पाहिजे. पुस्तके आपल्याला पुराण काळापासून तर अगदी विज्ञानाच्या जगापर्यंतच्या सर्व गोष्टींची माहिती पुस्तकं वाचल्यामुळे आपल्याला मिळते. पुस्तकामध्ये जशा पऱ्यांच्या गोष्टी असतात तसेच रॉकेटचे तंत्र आणि विज्ञानांचे मंत्रही असतात. अशा या पुस्तकांची दुनिया खूप खूप निराळी आहे. त्यात ज्ञानाची उंच भरारी आहे. म्हणून प्रत्येकाने पुस्तकाच्या विश्वात जायला हवं असं इथे कवी आपल्याला म्हणत आहे. मुलांनो, पुस्तके म्हणजे माहितीचा खजिना. पुस्तके आपल्याला ज्ञान मिळवून देतात. पुस्तकामुळे आपल्याला वेगवेगळ्या अक्षरांची ओळख मिळते. पुस्तकांमुळे ज्ञानाबरोबरच आपले मनोरंजन सुद्धा होते. म्हणून आपण सर्वांनी पुस्तके वाचली पाहिजे असा संदेश इथं कवीने आपल्याला दिलेला आहे. तर मुलांनो, ही कविता तुम्हाला नक्कीच समजली असेल. तर असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.